देसाई यांच्यामध्ये एक बैठक पार पडली आणि यामध्ये आता पाहायला गेलं तर रामराजे नाईक निंबाळकर या ठिकाणी आले आहेत. बाळासाहेब काय सांगाल? अरे हो बाबा, शंभूराज देसाईंनी आम्हाला नवीन घरात चहा पाणी केलं. त्याच्याबद्दल काही तुमची राजकीय भूमिका काय? नो भूमिका. काय जिल्हा परिषद काय करणार आहे? जिल्हा काय परिषद काय माहिती काय बैठक झाली महाराज? महाराज बैठक झाली. जाऊन दे बाबा. बैठक काय झाली महाराज? सांगितलं चहा पाणी झालं. आणि चहा गोडाचा का कसं? चांगला होता. एकंदरीत जर बघायला गेलं तर या ठिकाणी रामराजे नाईक निंबाळकर गेले, संजयराजे नाईक निंबाळकर देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी बैठक हा भाई मागे ये. काका काय काय झालं काय झालं काका? बैठक काय झाली? बैठक काय झाली? काय जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने बैठक झाली का? हा, थोडस जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने काय जिल्ह्यामध्ये परिस्थिती काय करता येईल आपल्याला राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक झाली. भाजपमध्ये कुठे दिसली नाही. भाजपला का नाही घेतलं बैठक? भाजपने यापूर्वीच माझ्या माहितीनुसार जाहीर केले की आम्ही सोबळाव जिल्हा परिषद लागतो. शिवेंद्रराजेंनी आज असं आवाहन केले की पालकमंत्री जिल्ह्याचे प्रमुख आहेत, त्यांनी महायुतीची बैठक बोलवावी आणि चर्चा करावी. ठीक आहे ना, मग पालकमंत्र्यांनी बोलव याच्या मंत्री गोरेंच्या धक्क्यानं सर्व एकत्र झाला का तुम्ही? नाही, तसं काही नाही. काय धक्का त्यांचा? तर तुमच्या इथं नगराध्यक्षाचा पराभव झाला असेल, त्यात गोऱ्यांचं काय संबंध? भाजपचे नेते आहेत ते. तिथं भाजपची पार्टी पूर्वीपासून आहेच ना, त्यात त्यांचा काय संबंध? उद्या बैठक आहे तुमच्या. मदन भोसले ती पूर्वीपासून भाजपमध्ये. तुम्ही एकत्र लढणार का आता? जिल्हा परिषदेत एकत्र लढणार का दोघं जण? आता चर्चा तर चालू आहे, बघूया चर्चेत काय ते. तुतारीला बरोबर घेणार आहे का? तुतारीला हे बघा, आता आम्ही दोघं तर बरोबर चर्चा केली. आताशी सुरुवात आहे. इलेक्शन काल परवा जाहीर झाले आहे. बघूया ना पुढे काय काय. भाजपलाच का डावललं जाते जिल्ह्यात? भाजपला मला आवडतो. मग त्यांना का नाही या बैठकीला बोलावलं? आता जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी बोलावं, आमची कुठे काय हरकत आहे कोणाला. चला येऊ का? नमस्ते.